अकोला लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे। मतदान शांततेत पार पडावं यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी अतिरिक्त होमगार्ड्स नागपूर विभागातून पाचारण करण्यात आले आहे। या होमगार्ड्सच्या ये-जा करण्याची, खाण्यापिण्याची त्यासोबतच राहण्याची व्यवस्था अकोला जिल्हा प्रशासनावर आहे। बाहेरून आलेल्या होमगार्ड्सना अकोल्यातील रिक्त असलेल्या जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मात्र या ठिकाणी राहण्याची आणि पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय होत असल्याचा आरोप या होमगार्ड्सनी केला आहे। इतर कोणत्याही व्यवस्था उपलब्ध होत नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याचंही या कर्मचाऱ्यांनी म्हटलंय। आपली नाराजी व्यक्त करीत या कर्मचाऱ्यांनी नागपूरला परत चला म्हणून काही काळ इथं आंदोलन सुद्धा केलं। मात्र कर्तव्य न बजावणाऱ्यास कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखवून त्यांची समजूत काढण्यात आली।